लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मंडळी, आम्ही आलेलो आहोत मुंबईच्या हुतात्मा चौकात माझ्या चला हवा येऊ द्याच्या या शिलेदारांना घेऊन. 1 वर्षापूर्वी महाराष्ट्राला हसवण्याचं स्वप्न घेऊन हा कार्यक्रम आम्ही सुरू केला होता आणि या महाराष्ट्रानं आमच्यावरती 1 वर्षात इतकं प्रेम केलं आहे की त्यानं आम्ही भारावून गेलो आहे. आणि म्हणूनच अखंड महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या अमर हुतात्म्यांना वंदन करून आजच्या भागाची आपण सुरुवात करणार आहोत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वा वा वा, क्या बात है. आज आमच्या मंचावरती मी अशा मराठमोळ्या कलाकारांना, अशा शिलेदारांना या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे. नेहमीच आपण बोलताना बोलत असतो, अभिमानानं आपण सांगतो की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि हेच चित्र आज या मंचावरती बघायला मिळतं. अतिशय मनापासून या मंचावरती मी पुन्हा एकदा स्वागत करतो सगळ्यांचे लाडके गायक महेश काळे यांचं. कट्यार काळजात घुसली या सिनेमातल्या पार्श्वगायनासाठी त्यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मनापासून अभिनंदन सर. यानंतर मागच्याच आठवड्यात जिला आपण भेटलेलो आहोत, पुन्हा एकदा तिचं स्वागत करूयात. सैराट चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरू. नमस्कार. सैराट या चित्रपटातल्या अभिनयासाठी तिला यंदाचा विशेष उल्लेखनीय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आणि यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे रिंगण या चित्रपटाला. आणि त्यानिमित्तानं मी स्वागत करतो या चित्रपटाचे अभिनेते शशांक शेंडे, बालकलाकार साहिल जोशी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांचं. यानंतर स्वागत करूयात प्रवीण आंग्रे यांचं. ब्रेकिंग फ्री या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संकलक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. यंदाचा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सिनेमा आहे दुरांतो. आणि स्वागत करूयात या सिनेमातली अभिनेत्री श्रुती मराठेचं. त्यानंतर स्वागत करतो आता मी निशांत रॉय बोंबार्डे यांचं. त्यांच्या दारवठा या सिनेमाला यंदाचा दिग्दर्शकाचा पदार्पणातला सर्वोत्कृष्ट सिनेमा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. अभिनंदन.
आणि त्यांच्याबरोबर या सिनेमातला बालकलाकार सुद्धा आलेला आहे. त्याचं स्वागत निशांत भावसारसाठी टाळ्या. आणि स्वागत करूयात याच सिनेमातल्या अभिनेत्रीचं नंदिता धुरीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आता स्वागत करतो दिग्दर्शक मिथुन चौधरी यांचं. त्यांच्या पायवाट या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. यंदाचा फिक्शन विभागातला सर्वोत्कृष्ट लघुपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे औषध या लघुपटाला. स्वागत करूयात या सिनेमाचे दिग्दर्शक अमोल देशमुख यांचं. यंदाचा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी सलोनी धात्रक आणि सुजित सावंत यांना. जोरदार टाळ्या. मला तर खरंच खूप आनंद झालेला आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातली 15 पोरं स्कॉलरशिपला आल्यावर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद आज मला झालेला आहे. मनापासून मी सगळ्यांचं अभिनंदन करणार आहे आणि मी विनंती करतो तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. महेश काळे सर, सुरुवात तुमच्यापासूनच करतो, कारण कार्यक्रमाची सुरुवात आज तुम्ही केलेली आहे. तुमच्या सुरात आमचे काही बेसूर मिसळण्याचा प्रयत्नही आम्ही केला, तर तुम्ही गोड मानून घेतलात, हेच मला फार बरं वाटलेलं आहे आज. मी असं ऐकलं की राष्ट्रीय पुरस्कार सोहळा जिथे रंगतो त्याचा एक प्रोटोकॉल असतो, तिथे एक शिस्तबद्धता असते. म्हणजे तिथे जाण्यापासून ते वेशभूषेपर्यंत या सगळ्याचं काही दडपण आहे? विलक्षण दडपण आहे. कारण मुळातच शास्त्रीय संगीत करणारा असल्यामुळे दायऱ्यामध्येच असल्यानंतर पाहिजे ते करण्याची सवय झालेली आहे. गाणं गायचं जितकं दडपण नाही आहे तिकडं, तितकं मला ह्या सगळ्या प्रोटोकॉलचं आहे. पण मला हे विचारायचं होतं आल्यापासून की लुक वेगळा वाटतोय सर तुमचं. दाढी वगैरे तुम्ही वाढवली. मागच्या वेळेला आला तेव्हा दाढी नव्हती. मग ह्याचं काय कारण आहे दाढी वाढवण्याचं? की आम्ही असं समजायचं की आता कट्यार 2 मध्ये तुम्ही खान साहेब करणार आहे? तोपर्यंत आणखीन वाढली तर कदाचित करेल, पण तेव्हापासून 4 महिन्यात इतकीच वाढली. पण सध्या कट्यारपासून एक अनुभव सगळ्यांनाच आलेला आहे की शास्त्रीय गायन लहान मुलं सुद्धा करू लागली आहेत. तोडक्या मोडक्या स्वरात ते आम्हाला सूर निरागस हो वगैरे गाताना दिसतात, हरकत वगैरे घेताना दिसतात. याचं क्रेडिट खरं तर तुम्हाला आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या. खूपच छान, खूप सॅटिस्फाईंग वाटतं. म्हणजे ही जी गाणी आहेत ती जी मुलं गुणगुणतात त्यांच्या आजोबांच्या वयाची गाणी आहे ती. त्यामुळे कुठेतरी आजीशी ते संवाद साधतायत असं त्यातनं वाटतं. रिंकू तुझ्याकडे येणार आहे आता. सैराटची सगळीकडे जोरदार हवा आहे. सिनेमा प्रदर्शित झालेला आहे आणि जोरदार यश मिळतंय. जोरदार टाळ्यांनी मी तुला त्याबद्दल शुभेच्छा देतो. थँक्यू. स्पेशल मेन्शन हा पुरस्कार तुला मिळालाय. घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे? नागरा दादा म्हटलं तुला अवॉर्ड मिळाला. मला काय करून काय नको असं झालं. माझ्या डोळ्यातनं घळघळ पाणीच यायला लागलं. म्हटलं बाबांना सांगा. आणि बाबांना फोन केला तर बाबा जिथं होते तिथून रडत आले. अरे वा. आईचा तिकडून फोन, आई इंटरव्ह्यू चालू होते टीव्हीवर, आई तिकडून रडत, अगं मी तुला बघते. मला इतका आनंद झाला, म्हणजे इतकं भारी वाटत होतं त्यांना. आई म्हटली मी स्वप्नात आहे का काय, तुला टीव्ही बघता मला इतकं भारी वाटतं. म्हणजे खूप छान वाटलेलं, इतकं रडलेलं. त्यांच्या रडण्यातूनच मला सगळं कळालेलं की त्यांना काय वाटतंय. वा वा. इथे अमोल देशमुख सर पण बसलेले आहेत. त्यांनी औषध नावाची शॉर्ट फिल्म बनवलेली आहे सर, बरोबर आहे? त्याविषयी मला खूप जाणून घ्यायचं आहे. पण तुम्हाला आता एक वेगळी गोष्ट मी दाखवणार आहे. आमच्याही गावात असे काही लोक आहेत ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळवायचं. पण ते इतकं सोपं नाही आहे हे समजावून झालेलं आहे. ती किती मोठी तपश्चर्या आहे, त्यासाठी काय करावं लागतं. तरी टॅलेंट असतं ना असं त्यांना वाटतं. तर आमच्याकडचा एक व्यक्ती आहे ज्यानं एक शॉर्ट फिल्म बनवली आहे म्हणे. ओके. आणि त्याचं असं म्हणणं आहे की ती शॉर्ट फिल्म खूप अवॉर्ड घेणार आहे. त्याचा सत्कार ठेवला आमच्या सरपंचांनी. बघूयात मग आता शॉर्ट फिल्म कसली आहे. तर आमच्या गावात सुद्धा शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. बघूयात मग आता काय घडणार आहे. सरपंचांनी हे सगळं अरेंज केलं. मला आज खरंच काही माहित नाही काय घडणार. या सरपंच या. नमस्कार मंडळी, नमस्कार. आज म्हणजे अत्यंत महत्वाच्या कामासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे काय, अरे
महेश काळे सर नाही गप्पा नका मारू तुम्ही पहिले ते कार्यक्रम अरे करा. नाही, एक मिनिट तुम्ही- नाही, नाही, हे ते नेहमीच- नाही, नाही, अरे. अरे महेश काळे सर इतके मोठे माणसं आज आमच्या थुकराटवाडीमध्ये आलेले आहेत तुम्हाला सांगतो म्हणजे एकाच पिक्चर मधून 3-3 वेळा इथे येणारे पहिलेच माणसं आहेत एकाच पिक्चर म्हणून काय त्यांचा कट्यार मधून आमच्या तुम्हाला सांगतो सर आमच्याकडे येण्यासाठी लोक काय काय करतात पिक्चर करतात नाटकं करतात पण तुम्ही एकाच पिक्चर मधून 3 वेळा इकडे आले वा वा क्या बात आहे. माझी ना सर तुम्हाला एक खुली ऑफर आहे तुम्ही काय करा तुम्ही कायमस्वरूपी आमच्या कार्यक्रमात भाग घ्या म्हणजे आता कसं आहे, आमचा महाराष्ट्र दौरा चालू आहे की नाही मग आपण बाहेर जाऊ तुमचे गाणे आणि आमची कॉमेडी इतका जबरदस्त कार्यक्रम तुम्हाला सांगतो फार मोठा कार्यक्रम माझं तुम्ही तर नाव ठेवलं त्या कार्यक्रमाचं काय? म्हणजे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा विथ महेश काळे अर्थात टूर निरागस हो टूर निरागस हो जमलं नाही नाही मी यायची गरज आहे गरज आहे ना? आणि साधारण काय केलं शेवटी काय केलं ते तुम्ही ए हरकत घेतली मी हरकत हरकत आणि व्हायब्रेशन यात फरक असतो ते साधारणपणे समजून घ्या कधीतरी. तर असो शोले मधल्या गब्बर सिंग सारखे दाढी आणि केस असणारे महेश काळे या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांची खासियत म्हणजे ते स्वतः अमेरिकेचे असून सुद्धा उत्कृष्ट मराठी बोलतात ते कुठले अमेरिकेचे आहेत ते नाही नाही कॅलिफोर्नियात ते फक्त राहत नाही 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 अमेरिका अमेरिका नाही कॅलिफोर्निया नाही ना बाबा अमेरिका अरे ते अमेरिकेतच असतं कॅलिफोर्निया अच्छा म्हणजे सदाशिव पेठमध्ये पुणे असते तसं तसं लागलं बरं. पण सर म्हणजे हे म्हणजे पुण्याचे आहे हे पुण्याच आहेत खरं पुण्याचे हा तिकडे ते फक्त कॅलिफोर्नियाला क्लासेस घ्यायला जातात यांचे क्लासेस आहे तिकडे तिकडे क्लासेस आहेत अरे बापरे सर तुम्ही इकडे क्लासेस घ्या ना म्हणजे माझी मुलगी पण येईल तुमच्या क्लासला सर कशाचा क्लास लावायचा गणिताचा नाही, तिचं गणित कच्चा आहे भूगोलही कच्चा आहे सर मग तुम्ही इतके दूर दूर फिरता अरे. आ? ते संगीताचा क्लास घेतात फक्त एकट्या पोरीचा मग संगीताबरोबर माझी मंगल आली तर काय प्रॉब्लेम आहे दोघींना शिकवा ना सर तुम्ही मग कसं आहे, मग 2 पोरी असल्या तर कसं आहे 2 पैसे एक्स्ट्रा मिळतील तुम्हाला म्युझिकचा क्लास आहे हो फक्त. अच्छा म्युझिकचा आहे का म्युझिक घेत म्हणजे गणित वगैरे नाही नाही, पण नाही. सर तुमचं काय सर ते म्युझिक आणि गाणं अरे बाप रे जबरदस्त पण तुम्हाला ते एक गाणं मला आवडलं नाही सर तुमचं ते कुठलं म्हणजे तुमचं नाही आवडलं तसं नाही गाणं आवडलं मला पण तुम्ही जे अर्ज करत होता समोरच्याला का ते फळ खाण्याबद्दल का फळ खा बा ते तो समोरचा माणूस खातच नव्हता हा ते असं गाणं आहे काय? त्याचं. हा. घे सफरचंद मकरंद अरे घे ना रे मकरंद सफरचंद आणि तो मिलिंद. दुसरा कोणत्यातला होता तो मिलिंद. मे घे मिलिंद सफरचंद हे ना मिलिंद खाय ना मकरंद खाय सर तुम्ही मकरंद अनासपर्यंत मिलिंद शिंदेला समजून सांगा हे असं चालणार नाही म्हणा तुम्ही फळं खाल्ले पाहिजेत याला काय अर्थ आहे का सर जबरदस्त भाऊ सर ते तुमच्या अमेरिकेमध्ये ते हे होतात म्हणजे इलेक्शनला तुम्हाला जे डिमांड असेल ते ओबामा मग तुमचे प्रोग्राम ठेवतात का इलेक्शनच्या टाइमला प्रचारासाठी आणि ते आपल्याकडे असतं रे तसं तिकडे नाही, नसतं तिकडे नाही का असं बघा? कसं कसं अरे आमच्याकडे तर इलेक्शनला इतके कलाकार बिझी असतात तुम्हाला सांगतो सर दणादण कार्यक्रम करतात पण सरांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया सर आपल्या ठिकाणी आलेले आहेत वा 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 क्या बात आहे भाग्य म्हटलं पाहिजे सर क्या अरे बापरे मॅडम अरे ह्या मॅडम आल्या आपल्याकडे हा हा तुम्हाला सांगतो खास उन्हाळ्याच्या पर्वासाठी फ्रुटी मराठी या ठिकाणी आलेल्या आहेत. फ्रुटी आधी त्या पॅकेटमध्ये होत्या आता होलसेलमध्ये आल्या श्रुती मराठे अच्छा श्रुती आहे का सॉरी मला वाटलं उन्हाळा आहे फ्रुटी असेल मॅडम म्हणजे तुम्ही आलाय फार तुमच्याशी मला अत्यंत महत्वाचं बोलायचं होतं तुम्ही मागच्या टायमाला आमच्या इथे थुकरवड्यामध्ये आला की नाही ते ढोल वगैरे वाजवले होते हो, हो. तुम्ही अरे बापरे त्याच्यामुळे इतका हंगामा झाला गावात म्हणजे तुम्ही ते ढोल वाजवून गेल्या आणि आमच्या इच्छा बायका ते ढोल वाजवणं पाहून एक्सपायर झाल्या एक्सपायर होतो ना आपण एखाद्याकडे पाहून एक्सपायर होतो मोठे मोठे माणसं सांगतात इंटरव्ह्यू मध्ये मी याच्याकडे पाहून एक्सपायर झालो इन्स्पायर इन्स्पायर असते त्या बायका इन्स्पायर झाल्या आणि त्या मॅडम त्या बायका म्हणल्या की आम्ही पण ढोल वाजवणार म्हणजे वाजवणार चांगली गोष्ट आहे ना अरे चांगली गोष्ट काय आहे गावात ढोल कुठं आहे बडवाल्या मग त्याने आपल्या सासवाच बडवल्या दन मारल्या त्या गडबडीत 2-4 सासवा इन्स्पायर झाल्या इन्स्पायर अच्छा तिथे एक्सपायर असतं आता इथे एक्सपायर आहे का
तुमचे बरं झालं तुम्ही मॅडम आल्या म्हणजे गावात एक माहोल निर्माण झाला. आजकाल गावात जिकडे तिकडे आवाजच आवाज आहे दनादन दनादन. अरे क्या बात आहे मॅडम. नंदिता धुरी मॅडम, हा माधुरी यांची बहीण नंदिता धुरी इथं आलेली आहे. काय बोलतात? माधुरी दीक्षितची बहीण नाही काय? बहीण आहे ना मग. नाही हो. सेम चेहरा आहे बघा. तुमची ती सिरियल मॅडम काय जबरदस्त आहे ती. अरे बाप रे खतरनाक. मॅडम तुम्हाला ना आज एक मला सिक्रेट सांगायचं आहे. सिक्रेट काय? तुमच्या सिरियलचा एंड हे, हे, end नाही सांगायचा. अरे त्याच्यावर तर चाललंय. सांगू दे त्यांना माहिती नाही म्हणून मी तुम्ही नाही सांगायचा. नाही सांगू दे ना. असं नाही मी माहिती आहे मला. तुम्ही कोणी ऐकू नका. हाय कोणी ऐकू नका. मी त्यांना गुपचूप सांगणार. अरे मॅडम, end कसं सांगताय? ऐकून घ्या. तुमच्या सिरियल मध्ये जे लक्ष्मी आहे ती बाई नाही आहे, वैभव मांगले आहे. वैभव मांगले. तुम्हाला माहित नाही पण मला हे कळत नाही. तुम्हाला कळलं कसं का नाही इतके दिवस? मी तर पहिल्या बरोबर ओळखलो. अरे हा तर वैभव मांगले. पहिल्या बरोबर ओळखलं एकदम बोळकूच येते ना. म्हणजे तुम्हाला इजा पण द्यायचं म्हटलं ना ते एक हे हे काय आहे? काय आहे? पेन आहे. आता मला सांगा काय आहे? पेनच आहे ना. मग हे वैभव मागले झाकण टाकलं लक्ष्मी. असं आहे ते. बरं झालं तुम्ही पण आले मॅडम. फार बरं झालं. आज म्हणजे सगळं नॅशनलाइज कार्यक्रम झालेला आहे. एकदम हे बाद झालं. चला आता कशासाठी आलाय तेही सांगा. काय करणार कोण आहे? तुम्ही कशाला आलाय? अरे हा, ते महत्वाचं राहूनच गेलं. आमच्या गावात एक जबरदस्त घटना घडली. बापरे. म्हणून तुम्हाला सांगतो त्या पोरांचा सत्कार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. काय काम केलं एका पोरानं. हो, काय? हा. त्यांनी राजू शॉर्ट फिल्म केली. शॉर्ट फिल्म. आणि ती नॅशनलला जाणार आहे सर. नॅशनलला. कोण म्हणाल? तोच म्हणला स्वतः. दुसरं कोण म्हणणार आहे? हा तोच म्हणतोय. हा तोच म्हणतो ठीक सर. आहे, बोलवा त्याला. हा बोलो. ये रे बेटा. काय काय नाव काय? हा? नाव सांग. हा सुना. नाव. हा, हा. राजहंस का देखणे. बरोबर आहे ना? का देखणे? असं का आलं? हे शॉर्ट पॅन्ट आहे ना. शॉर्ट फिल्म बनवली म्हणून शॉर्ट. अच्छा पण म्हणजे ही फुल पॅन्टच होती. हा पाचवीतली ही पॅन्ट. आता मी मोठा झालो ही पॅन्ट शॉर्ट झाली. अच्छा फुल पॅन्टच होते. अच्छा देखणे यांनी. असं लहानपणापासून हुशार आहे सर तो. हा. तर मी आता ह्या चित्रपटातल्या बाकीच्या कलावंतांना बोलवा बोलवतो. ना. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रवीना टंडन यांचे. तू पण काय वाजवतो? रवीना टंडन म्हणजे हिरोईन असेल ना? नाही बापेच आहे हा रवीना टंडन. नाही नावच आहे माझं. रवीना टंडन कसं काय नाव नाव? नाव रवी आहे माझं. बापाचं नाव नाना आहे आणि आडनाव टंडन आहे. रवीना टंडन. त्यांचा आवाज असा काय? रवीना टंडन. आवाज असा काय यांचा? हो आवाज असा का? काय येतो असा आवाज? यानं बेडूक गिळलाय. का? आणि एका म्हणजे ह्या सर थोडा सिनियर कलाकार आहे. यानं आधी एक शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं आहे. तिथे शॉर्ट फिल्म मध्ये काय झालं ह्या हिरो असते शॉर्ट फिल्म मध्ये आणि तिची हिरोईन ना विहिरीवर पाणी भरत असते. ऍक्च्युली तुम्हाला सांगू ना हा जो आमचा ह्या शॉर्ट फिल्मचा शॉट होता ना तो नागराज मंजुळे साहेबांना जरा असा डुप्लिकेट करून कॉपी करून त्यांच्या पिक्चर मध्ये हा काल आमच्याच पिक्चर शॉट येतो. हिरोईन असं विहिरीवर पाणी भरत असते आणि हिरो जातो म्हणजे हा इम्प्रेशन मारण्यासाठी त्यांनी उडी मारली अशी. तर तिथं काय नाही ऐका ना तिथं काय होतं आतमध्ये एक बेडूक होता. ते बेडकाचं आणि बेडकीचं भांडण झालं असेल. ते बेडकून वरती उडाली तर ह्यानं उडी मारायची ते बेडूक त्या बेडकींच्या मागं जायची अशी धापकन ठप बेडूक याच्या तोंडात. हा तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया हिरोईनचा.
अच्छा तुम्ही हिरोईन आहे. काय नाव आहे तुमचं? मटकी शेव उसळे. काय? मटकी शेव उसळे. शेव माझ्या पप्पाचं नाव. अच्छा तुम्ही अभिनय केलाय. ओके ओके. बरं ह्याच्या आधी काय केलंय? फेशियल म्हणजे सकाळीच केलं ना. इथं यायचं म्हणून स्पेशल फेशियल. तुमचं सिलेक्शन कसं काय झालं? हा काय आहे की हे आहेत ना दिग्दर्शक, ते आमच्या घरचे भाडे करू आहेत. तर आई म्हणली की माझ्या पोरीला नाही घेतलंस हिरोईन म्हणून तर घरात नाक लावून लावीन मग त्यांच्याकडे पर्यायच नाही उरला. जबरदस्त फॉर्म्युला Greatच तुमचं. आमच्याकडे वा, जबरदस्त फॉर्म्युले आहे सर. काय काय Great, खतरनाक great. सर. तुम्हाला आता सांगतो ह्या चित्रपटाच्या निर्मात्याला बोलवतो मी. हा निर्माते तर महत्वाचे. हाजीर हो डीडी साहेब. चुकीला कॉपी नाही. काय नाही? कॉफी माफी असेल ना ते. कॉफी बर कॉफी नाही. वा वा. तुम्ही कोण? डीडी. कुठनं आलाय? बँकेत ना का पोस्टात ना? डीडी डीडी म्हणाला ना म्हणून. डीडी डीडी नाव आहे आपलं. डीडी म्हणजे डॅशिंग ढवळे. नाव आहे आपलं डीडी डॅशिंग ढवळे. Dashing. कोल्हापुरात कोणाला पण विचारा डीडी कुठं आहे. कुणीच घाबरत नाही. आहे. सगळे घाबरत. त्यात नुसते चळा चळा. लोक नाही. हे कोण आहे म्हणजे पोरा काय माझा 3D. 3D कसला? अरे दीपक डॅशिंग ढवळे 3D. 3D. अरे सॉलिड पुढच्या पिक्चरचा हिरो आहे आपल्या. जबरदस्त ऍक्टिंग करतो सर. कशी? खतरनाक करतो. बघायचंय तुम्हाला? हे दाखव रे एक्झाम्पल. ऍक्टिंग. हे काय होतं? हा ही कसली ऍक्टिंग? हे डान्सिंगची ऍक्टिंग केली त्याने. डान्सिंगची ऍक्टिंग. तुषार देओल वाजवण्याची करतो तशी. सर तुमचं पर्सनल इकडे काढू नका सर. हेच बघा. पोराची काय ती स्टेप बघा सर. काय जबरदस्त स्टेप हे होती. काय स्टेप का केली पण अशी? ते आमच्या घरात लादी पुसायचं काम ह्याचं आहे ना. ती त्याला सवय लागली अशी. अशी सवय आहे सर त्याला. अच्छा अच्छा. सर तुम्ही त्याचा एकदा बच्चन बघा सर. याचा बच्चा. जबरदस्त खतरनाक करतोय. बच्चन बरं. दाखवा. बच्चन दाखव. अरे हे काय होतं? हे तर काहीच नाही. एकदा ह्याचा महेश काळे बघा सर. त्याला मारेन मी आता. नको गरज नाही. राहू दे आता आपल्याला काय. नको नको. पाहिजे. नाही पण याला घेऊन काय जनावराचा पिक्चर करणार काय? हा, बरोबर आहे. म्हणजे तुमचं खरं तर होय डायरेक्टर ह्याला घ्या आणि जंगल बुक करा. करा 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 करा. नाही तर हॉटेलवाले त्याला ठेवणार नाही. त्यासाठी जंगलच बुक करावं लागणार. डायरेक्टर नाही, नाही. ह्याला घ्यायचं मी जंगल बुक पिक्चर करायचा. अच्छा याला घेऊन जंगल बुक पिक्चर करायचा. मग ह्या कोण मोगली काय? नाही नाही मोगली मी आहे. अरे मग हा कोण आहे? हा बघिरा. बघिराची ऍक्टिंग कसली जबरदस्त करतो तो. आपण प्रोड्युसर आपला पिक्चर दाखवा इथं प्रमोशन तेच आता काय सिनेमा बनवलाय तो सगळ्यांना आपण दाखवूया. जबरदस्त. बघीरा बाजूला. आहे मी येतो ग. लवकर ये र, मला बी जायचंय हा बाजाराला. हो.
आहे मी आलो ग. जबरदस्त सर, खतरनाक खतरनाक प्रोमो बनवलाय तुम्ही. जबरदस्त प्रोमो बनवलाय. चला आता पटकन पिक्चर दाखवा. चला. नाही, एवढंच आहे पिक्चर. एवढाच आहे. हा शॉर्ट फिल्म आहे ना ती. नाही पण एवढीच म्हणजे पॉपकॉर्नचं पाकिट फोडेपर्यंत संपते. शॉर्ट फिल्म 2.5 मिनिटाची असती ना. नावं दाखवतानाच 2.5 मिनिटं झाली. तिथंच कट केलंय मी. तुमचा शॉट बरोबर ठेवलाय तो तुम्ही. काय अरे मी ते रानात काम केलेलं भांडी घासलेली ते शूटिंग कुठं आहे? ते शूटिंग नव्हतं, ते माझ्या घरची भांडी घासत होते. नशीब बायको संध्याकाळी लवकर आली. हो नाहीतर रात्री तुला जेवण बनवायला लागलं. आणि माझं न्याचं ते रोमॅन्टिक सॉन्ग केलं होतं ते कुठे? तिथं शूटिंग तुम्ही दाखवलं नाही ते? तिथं कॅमेरा कुठं होता? एक मिनिट. मग तुम्ही तिथं उभं राहून काय करत होतात? काय बघत होतात हा? हे असंच आपलं मज्जा. तुमचं राहू दे बाजूला. मला सांग हे, तू ह्या सिनेमासाठी माझ्याकडनं 80 लाख रुपये घेतले. कुठे 80 लाख? हिशोब पाहिजे मला 80 लाखाचा ताबडतोब. हा नाही पटकन. देतो ना देतो. 80चं काय केलं तू? कुठे आहेत 80 लाख? हा, ते हे काय ही टोपी घेतली. हे 50 रुपयाची टोपी मिळते इकडं. ती दादरला, मी महाबळेश्वरला घेतली. एवढं सगळं फिरत होतो. मग टोपी मिळाली. नंतर म्हटलं राहायचं कुठं? मग हॉटेलमध्ये गेलो. तो हॉटेल हाऊसफुल. मग काय करणार? मग राहायला तर पाहिजे. मग तिथे एक माणूस आला. तो बोलला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा स्वतःची जागा घे ना. हे करेक्ट आहे. मग तो म्हणला 25 लाख रुपये 1 गुंठा. मी 2 गुंठे घेतली. काय सांगतो? 50 लाखात 2 गुंठे स्वस्त पडले की नाही? एवढी स्वस्त. जबरदस्त जबरदस्त मस्त. खतरनाक काम केलं. मग तिथं काय हे पैसे कुठून आणले? तुमचे 80 मधले 50 लाख. अरे माझे पैसे वापरले होय रे. अरे वापर ऐकून स्वस्त पडलं ते बघा ना. चिंता कशाला? तुला 80 लाख दिले त्यातले 50 लाख खर्च केले. 30 लाख कुठे गेले? उडवले का माझे पैसे काय तू? उडवलं काय म्हणतो? हा मला काय अक्कल नाही का? उडवलं म्हणजे काय फालतूगिरी करतो का मी तिथं पैशाची? माणूस प्रामाणिक मग? आहे तसं. मला 2 मुली आहेत, एक बायको आहे. FD केली 2 मुलींची. त्याचं काय नाही. उद्या मुली माझ्या मोठ्या झाल्या त्यांचं काय करू? लग्न करायला नको? आता केलं तर 10 लाख रुपये खर्च आहे. 10 लाख. 15 वर्षांनी किती होतील? 30 लाख. 30 कसे होतील? 2 मुली आहेत ना. 60 लाख होतील ना. मग वरचे 30 देणार कोण? मीच देणार दादा. द्या ना लवकर. काय काय लवकर ते मला कर्ज बाजार करू नको तू. नाही दादा माझा प्रॉब्लेम तर आहे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय असू दे 2 दिवसात देतो दादा. 2 दिवसात देणार? हो हा, देणार. बस. नाही दादा काय हा, झालंय काय? नुकताच एक सिनेमा केला हो. हा. त्याच्यात 80 लाखाला खोट तुझ्या आईला. अरे माझे पैसे गेले कुठं? आता ही फिल्म विका. काय? हा सिनेमा विका. विका हे पण मीच करायचं. हा म्हणजे अहो या फिल्मच्या नादात तुमचा पेट्रोल पंप विकला, घर विकलं, शेती विकली, अजून काय काय विकायचं? हे सगळं या फिल्मच्या नादात तुम्ही मग? विकलं. आता तुम्ही गेला तुमच्या मायला तुमच्या. हाय मी नाही. ह्याच्यातल्या गोळ्या पण मी विकलेत. आता तुम्ही श्रुतीकडे आता येणार आहे सर्वोत्कृष्ट बालचित्रपट हा पुरस्कार दुरांतो या सिनेमाला मिळालेला आहे आणि त्यामध्ये तुझी भूमिका आहे. काय सांगशील त्याबद्दल? दुरांतो ही एक हिंदी फिल्म आहे आणि बुधिया नावाचा एक मुलगा होता जो खूप चर्चेत आला होता 2006 आणि 2007 साली. कारण तो 4 वर्षाचा असूनही तो मॅरेथॉन्स पळायचा आणि 60-75 किलोमीटरचे मॅरेथॉन्स पळायचा. तर त्याच्या आयुष्यावर ही फिल्म आधारित आहे. त्यात त्याचे जे कोचेस होते बिरांची आणि गीता, तर बिरांचीचा रोल मनोज बाजपेयी यांनी केलेला आहे आणि मी गीताचा अभिनय केलेला आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे. वा वा. आता मी येणार आहे सलोनी धात्रक यांच्याकडे.
बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार यांना आणि सुजित सावंत यांना मिळालेला आहे. आर्ट डिरेक्टर म्हणजे फक्त सेट कन्स्ट्रक्ट करणं नव्हे तर ते कम्प्लीट फिल्मचं लुक सेट करतो आम्ही. म्हणजे स्टार्ट टू एंड आमचं काम फिल्म चालू व्हायच्या आधी संपतं आणि फिल्म संपल्यानंतरही चालू असतं आणि थ्रू आउट चालू असतं. बाजीराव केल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की आर्ट डिरेक्शनमध्ये मला यायचं सार्थक झालं. वा वा. तर साहिल सरांकडे येणार आहे आता. मला हेच विचारायचं की बाजीराव मस्तानी एवढा मोठा सिनेमा होता, मग त्यातली कुठली गोष्ट तुमच्यासाठी अवघड होती क्रिएट करण्यासाठी, चॅलेंज होतं? आय थिंक बाजीराव मस्तानी सिनेमा हा अर्ली 18th सेंचुरीमध्ये सेट होता. फर्स्ट बाजीराव आणि त्याच्या आजूबाजूचं जग बेसिकली. तर ते जग क्रिएट करण्यासाठी लागणारं रिसर्च, तो आर्किटेक्चरल रिसर्च असू दे, नाहीतर त्यावेळेचा लाईफस्टाईल असू दे, किंवा त्यावेळेला यूज केलेले कलर्स असू दे किंवा लँडस्केप असू दे, बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या आज आपण बघतो त्या 18व्या शतकात कशा असतील, दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज वी हॅड वाईल एक्झिक्युटिंग दिस फिल्म ॲज अ प्रोडक्शन डिझायनर दिस. वा. खरं तर हा पुरस्कार तिघांना मिळाला आहे असं मला कळालेलं आहे. आणि आणखीन एक जोडीदार आहेत जे इथे आत्ता उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्याबद्दल तुम्हीच सांगावं. त्यांचं नाव आहे श्रीराम अय्यंगार. श्रीराम अय्यंगार बेसिकली आम्ही दोघांनी कंपनी चालू केलेली होती यंत्रा. तिघांनी मिळून आम्ही हा सिनेमा केलेला आहे. क्या बात है. मला खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये महेश काळे आले. त्यांनी आमच्या या भागाची सुरुवात पण केली, पण पुढच्या एका कार्यक्रमाला त्यांना जायचं आहे. म्हणूनच फक्त मी तुम्हाला इथून सोडणार आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या सरांसाठी. अमोल सरांना मला विचारायचं की औषध ही शॉर्ट फिल्म तुम्ही बनवलेली आहे आणि मी असं ऐकलं की तुमचं स्वतःचं औषधाचं दुकान आहे. जी बरोबर. मग त्याच्यावरूनच हे ठरलं होतं का की आपण असं काहीतरी करूया? 2003 साली माझाच एक पर्सनल एक्सपिरियन्स
आला होता. त्याच्यावरती मी ही फिल्म केलेली आहे. झालं होतं असं की माझ्याच एका सबऑर्डिनेटकडून एका अत्यंत वयस्कर आजींना एक चुकीचं औषध दिलं गेलेलं होतं. म्हणजे पेन किलरच्या ऐवजी ब्लड प्रेशरची टॅबलेट दिली गेली अरे होती. बापरे. आणि आमच्याकडे 2003ला मोबाईल वगैरे एवढे फारसे आमच्या भागात नव्हते. सो त्या आजींचं नाव आणि गावाचं नाव एवढंच, हे 2च गोष्टी आमच्याकडे होत्या. आणि मेचाच सीझन होता. त्या वैशाख वनव्यामध्ये आम्ही त्या आजींना शोधायला बाहेर आम्ही पडलो आहोत. सो फिल्ममध्ये आम्ही त्या दोन्ही कॅरेक्टरचा एक मेंटल आणि एक फिजिकल जर्नी, तो प्रवास आम्ही मांडलेला आहे. यानंतर येणार आहे दिग्दर्शक मिथुन चौधरी यांच्याकडे. त्यांच्या पायवाट या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. काय सांगाल? 10 वर्षाची मुलगी आहे, गावात राहते आणि घरातली सगळी कामं करून पहाटे उठून जेव्हा तिचे आईवडील शेतावरती जातात, शेतमजूर आहेत, आणि त्यामुळे तिला आजीचं करणं, घरातल्या भावाचं करणं, घरातली सगळी कामं करणं आणि ते सगळं करून त्यानंतर शाळेला जाणं. शाळा तिची अतिशय दूर आहे आणि वाटेमध्ये ती एकटी आहे, वाटेमध्ये तिला पाऊस लागतो आणि डोंगर पार करायचे आहेत. तर या सगळा खडतर जो प्रवास आहे तर तो तिचा शिक्षणासाठीचा संघर्ष पायवाटमध्ये आहे. आणि ही गोष्ट म्हणजे माझ्या स्वतःच्या बहिणीच्या आयुष्यावरच आहे. वा, तुमचं अभिनंदन आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी येणार आहे निशांत बोंबार्डे यांच्याकडे. दारवठा या सिनेमासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. साधारण फिल्ममध्ये आम्हाला काय बघायला मिळणार आहे? एका किशोरवयीन मुलाची कथा आहे. तुम्ही जेव्हा पौगंडावस्थेत येता तेव्हा तुम्हाला नवीन नवीन अनुभव येतात. एक बाहेरचे अनुभव आउटवर्ड असतात आणि एक इनवर्ड काहीतरी तुमच्या मनात सुरू असतं. आणि त्यात पुरुषप्रधान समाज असल्यामुळे तुम्हाला स्त्रियांनी करण्याची कामं आणि पुरुषांनी करण्याची कामं आणि त्या प्रकारचं वागणं, त्या प्रकारचं बोलणं असं तो वाटून दिलेलं असतं. त्याला छेद देणारी ही कथा आहे. मुलाला ते काही आवडत नाही जे त्याला करायला भाग पाडलं जातं. तर तो म्हणतो की नाही, मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि आईची त्याला कशी मदत होते, अशी त्या दोघांच्या जर्नीची कथा आहे. वा. नंदिता, तुम्ही यामध्ये अभिनय केलेला आहे, तुमचा कसा होता अनुभव? फारच मस्त अनुभव होता. त्याच्या आईचा रोल करते मी आणि त्याच्या प्रश्नांना उत्तरं देता देता तिला स्वतःतली ती हरवलेली सापडत जाते आणि अशी त्यांची दोघांची ती जर्नी आहे. तर फारच इंटरेस्टिंग फिल्म आहे ती. वा 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 वा. मी आता यातल्या एका बालकलाकाराकडे येणार आहे. त्याचंही नाव निशांतच आहे. निशांत, कितवीला आहेस? मी आता 9वीला गेलो. म्हणजे उद्या रिझल्ट आहे, कळेल उद्या गेलोय का नाही. 9वीला गेलेला आहेस. मग शाळेतल्या मुलांना कसं वाटतं आता तुझ्या फिल्मला छान अवॉर्ड वगैरे मिळालाय? मित्र खरं तर खूप विचारत होते काय मूवी आहे, काय मूवी आहे, अवॉर्ड मिळालाय. त्यांना माहित होतं की शॉर्ट फिल्म आहे, बट ते सांगता येत नव्हतं. पण जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्यांना पण खूप प्राऊड फील झालं की आपल्या मित्रांनी असं काम केलंय. त्यांना खरंच खूप गर्व वाटलं. वा वा. आता येणार आहे शशांक शेंडे यांच्याकडे. सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा हा पुरस्कार मिळाला रिंगण या सिनेमाला. तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं आणि काय आहे सिनेमा? सिनेमा खरं तर बाप लेकाच्या रिलेशनवरचा सिनेमा आहे. आई नसलेला असा हा मुलगा आहे आणि हा बाप जो आहे हा शेतकरी आहे. आणि आत्ता आपलं जो सगळं महाराष्ट्राचा जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या आणि आवर्षण आहे आणि त्याच्यातून होणाऱ्या आत्महत्या. आणि हा जो बाप आहे हा ठरवतो एका वेळेला की आपल्याला आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा आत्महत्येच्या त्या निर्णयापर्यंत येतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं अरे आपलं बाळपण आहे. मग तो त्याला घेऊन आहे ना जगायला बाहेर पडतो तो. आणि मला अत्यंत बरं असं ह्याच्यासाठी वाटलं की ती निगेटिव्ह नोटला संपत नाही फिल्म, ती अत्यंत पॉझिटिव्ह नोटला फिल्म संपते. एक जगण्याची उर्मी देऊन फिल्म संपते. वा वा वा. आणि सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा हा खूप मोठा बहुमान आहे मराठी चित्रपटाचा. या सिनेमाचे दिग्दर्शक आपल्या बरोबर आहेत मकरंद माने. त्यांना विचारायचं आहे की राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचणं हे तसं सोपं नाहीये, त्यामागेही खूप कष्ट असेल. एकतर अख्ख्या म्हणजे खानदानात कोण नाहीये या लाईनमध्ये. काय सांगता? आणि मी ज्यावेळेस व्यवसाय म्हणून बघायचा विचार केला तेव्हा सगळ्यांनी प्रचंड विरोध केला पहिल्यांदा. त्यानंतर मी पळून जायचा प्रयत्न पण केला. त्यावेळेस ठरवलं होतं की मुंबईला येऊयात आणि इकडे बघूयात हा घर सोडून. मी पुण्यात होतो त्यावेळेस आणि मला ललित कला केंद्रामध्ये ऍडमिशन पण घ्यायचं होतं.
तर त्यांना बघितले बाबा कुठेतरी हा ठाम झाला आहे आत्तापर्यंत, तर आपण याला सपोर्ट करूयात. आणि आईवडिलांनी सपोर्ट केला की चला आपण करूया. पिक्चरमध्ये पण ते आहे की आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला ना की चांगुलपणा त्याच्यासोबत येतो, जो या नोटवरती रिंगणमध्ये पण आहे. आणि मग सगळे मित्र आम्ही एकत्र आलो आणि रिंगण तयार केलं आम्ही. वा वा, क्या बात आहे. यामध्ये एक छोटासा कलाकार जो दिसतो तो लक्ष वेधून घेतोय सगळ्यांचं. साहिल, कितवीला आहेस तू? मी आता 5वीला आहे. 5वीला आहेस तू. आणि ज्या सिनेमात तू काम केलंयस त्याला इतका मोठा पुरस्कार मिळालेला आहे, मग शाळेतलं वातावरण काय, आईबाबांचं काय म्हणणं आहे? आई खूप म्हणजे तिला पण असं वाटलं की आपल्या मुलाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि पिक्चरमधूनच मिळाला आहे, त्याच्यामुळं तिला आनंद होतोय. वा वा. मला डान्सची खूप आवड होती. डान्सची? हो, डान्सची. हो, कुठला डान्स करायला आवडतो तुला? लुंगी डान्स. लुंगी डान्स. लुंगी डान्स. शशांक सरांनी सांगितलं. सर अप्रतिम करतो डान्स. आता मी येणार आहे प्रवीण आंग्रे यांच्याकडे. सर्वोत्कृष्ट संकलक हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ब्रेकिंग फ्री या मूवीसाठी. सर, मला विचारायचं आहे काय आहे हा सिनेमा आणि कसा होता अनुभव? हा सिनेमा ॲक्च्युली आपलं समलिंगिक जे लोक आहे त्यांच्यावर बेस्ड आहे. ॲक्च्युली डॉक्युमेंटरी पूर्ण त्यांचं पूर्ण मुवमेंट जे सुरुवातीपासून तर आतापर्यंत त्याच्यावरही बेस्ड आहे बेसिकली. संकलक म्हणजे मी परत एकदा सांगतो, जे कापण्याचंही काम करतात, नको त्या गोष्टी बाजूला काढून टाकतात आणि हव्या त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतात, ते असतात संकलक. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर खूप छान वाटलं की आज या विशेष भागाअंतर्गत ज्यांना यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि उद्या त्यांना ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे आपले लाडके मराठी कलाकार या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा. आपण भेटूयात पुढच्या भागात नवीन कलाकारांसह, नवीन विषयासह, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.